अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, अंथरुणावर पडून देवाचे नाव घेत झोपी गेल्याने काय घडते? परमेश्वराचे नाव घेत झोपल्याने तुमच्यासोबत हे घडू शकते. त्यामुळे ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अंथरुणात पडल्यावर देवाचं स्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलतंय. कधी तुम्ही लक्ष दिले का की दिवसभर कितीही गोंधळ, चिंता, धावपळ असो, पण जेव्हा आपण अंथरुणात पडतो तेव्हा सगळं शांत होतं. देह थकलेला असतो, मन गोंधळलेलं असतं आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठावर देवाचं नाव असलं तर समजा त्या मनुष्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. होय मित्रांनो, रोज रोज झोपण्याच्या आधी जर तुम्ही देवाचं नाव घेत असाल आणि झोपत असाल तर ते हलक्यात घेऊ नका. कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात, मनात आणि आत्म्यामध्ये जागवता. झोपण्याच्या आधीचा क्षण हा खास असतो. आपलं अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होतं. झोपण्याच्या 5 मिनिटांपूर्वी आणि उठल्यावर 5 मिनिटांमध्ये जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनेत कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात. म्हणूनच जे लोक झोपण्याच्या आधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतना साठवतात. त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं, भीती, नकारात्मकता, चिंता दूर होते. नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणणं नाही, ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणं. श्री स्वामी समर्थ. भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, शिवशंकर, गणपती बाप्पा, लक्ष्मी, साई, हनुमान, कोणतंही नाव म्हणा, पण भावना पवित्र ठेवा. देवाचं नाम स्पंदन आहे, कंपन आहे. प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असतं जे आपल्या मनाच्या लहरी शांत करतं. झोपण्याच्या आधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात. झोप खोल लागते, मनातील भीती निघून जाते. दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडलेला आहोत असं पण जाणवतं. तुम्ही म्हणाल हे सगळं अध्यात्म आहे, पण विज्ञानही हेच सांगतं. झोपण्याच्या आधी मंत्र किंवा देवाचं नाव म्हणणं म्हणजे मनात फ्रिक्वेन्सी शांत करणं. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय हे म्हणता तेव्हा तुमचं ब्रेन अल्फा किंवा बीटा फ्रिक्वेन्सीमध्ये जातं. हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते. याच अवस्थेमध्ये मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो. झोप चांगली लागते, रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचार दूर होतात. आता यामुळे मनशांती, मन शांत राहतं आणि काळजी कमी होते. तसेच नकारात्मकता नाहीशी होते, नकारात्मक शक्ती जवळ येत नाही. झोप गुणकारी होते, खोल लागते, मन ताजेतवाने होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते. आत्मिक प्रगती, हळूहळू आत्मा जागरूक होतो, देवाची अनुभूती मिळते. धनलक्ष्मीचा योग. जिथे देवाचं स्मरण असतं तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही. जिथं तुमचं मन आपोआप आठवतं, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचं नाव घ्याल. संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानजींचं नामस्मरण, धनासाठी, धनलाभासाठी लक्ष्मीचं नामस्मरण, आरोग्यासाठी दत्तगुरूंचं नामस्मरण किंवा स्वामी समर्थांचं नामस्मरण, मनशांतीसाठी साईबाबा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम. आता झोपण्याच्या आधी नक्की काय करायचं? नंबर 1, झोपण्याआधी हातपाय धुवून बसा. नंबर 2, 2 मिनिटं शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. 3, तुमच्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा. 4, मग शांतपणे देवाचं नाव घ्या. राम 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 किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ, कोणतीही नावं घ्या. 5, नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा. 6, जसं मन हळूहळू शांत होतं तसं झोप स्वतःहून लागेल. देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवादाचे साधन आहे. तुम्ही देवाशी संवाद साधता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो. कधीकधी काही संकट टळतात, काही अडचणी सहज तुटतात, काही लोकांचा स्वभाव बदलतो. हे सगळं योगायोग नसतो, ते देवाचं नामकरण कार्य करत असतं. असं म्हणतात, ज्याच्या ओठावर झोपताना देवाचं नाव असतं त्याचं रक्षण स्वतः देव करतो. आणि खरंच
अनेक लोकांचा अनुभव असतो की मला झोपण्याआधी स्वामी समर्थांचं नाव घेतल्याशिवाय झोपच लागत नाही आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत असतं. किती लोक म्हणतात राम नाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं. अगदी संकटात असलेले लोक देखील म्हणतात मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो. हे चमत्कार नाहीत, हे नामाचा परिणाम आहे. राम या नावात र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती, म्हणजे नकारात्मकता जळते आणि मन शांत होते. ओम नमः शिवाय या 5 अक्षरात पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करते. ते आपल्या शरीरातील 5 तत्वांना संतुलित करतात. श्री स्वामी समर्थ यामध्ये भक्ती आणि विश्वासाचं अद्वितीय स्पंदन आहे. झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णतः सुरक्षित जाणवतो. झोपताना शरीर विश्रांती घेतं पण आत्मा प्रवास करतो. जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो, देवाशी एकरूप होतो. यामुळे तुमचं आत्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं, वाईट स्वप्न येत नाही आणि मन नेहमी प्रसन्न राहतं. जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, लक्षात ठेवा देवाचं नाव क्षणामध्ये परिणाम दाखवत नाही, पण परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो. तुमचं मन शांत होतं, स्वभाव मृदू होतो, संकट कमी भासत असतात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल खरंच हे नामस्मरण आयुष्याचं परिवर्तन ठरलं. आजपासून फक्त 5 मिनिट द्या. स्वतःला झोपण्याआधी मोबाईल, चिंता, विचार सगळं बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या. हे नाव म्हणजे तुमचं कवच आहे. जसं लहानपणी आई अंगाई गीत गात असे, तसं आता देवाचं नाव हे तुमचं अंगाई गीत बनवा. एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला जाणवेल की देव कधी दूर नव्हता, तो तर तुमच्यातच होता, तुमच्या ओठावर, तुमच्या श्वासात, तुमच्या झोपेतही. जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाव घेत असाल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छायेमध्ये, छत्रछायेमध्ये आहात. मित्रांनो, हे हलक्यात घेऊ नका, कारण अशा भक्तांचे रक्षण स्वतः देव करतो. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. भिवू नका, स्वामी सदैव पाठीशी आहे.